Hello students, welcome in today's lecture. In previous lecture, we discussed the introductory topic of the kingdom Animalia, and in today's lecture, we start the first part of the kingdom Animalia, that is a non-chordates. तर पहा बाळांनो, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण क्रायटेरिया शिकलो होतो ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट स्टार्ट करतोय, दॅट इज अ नॉन कॉर्डेट्स. ओके, 10च्या 10 फायनल आपल्याला स्टडी करायचे आहेत बाळांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, याचे एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे, आणि ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही फायलमचा स्टडी करताय तर कुठला तरी एक ऑर्गॅनिझम तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा की जेणेकरून तुम्ही त्याचे कॅरेक्टर्स इझिली लिहू शकता. ठीक आहे, आणि क्रायटेरिया व्यवस्थित करा. क्रायटेरियामुळे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. ओके, फॉरवर्ड तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लिहिता येतील कॅरेक्टर्समध्ये. ठीक आहे, सो फर्स्ट पार्ट आपण स्टार्ट करतोय, दॅट इज द फायलम पोरीफेरा. ओके, बघा बाळांनो, फायलम पोरीफेरा याला कॉमन लँग्वेजमध्ये दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अ स्पॉन्जेस. ओके, त्यांना आपण स्पॉन्जेस असं बोलतो. ठीक आहे, हे जे काही स्पॉन्जेस असतात बाळांनो, हे बेसिकली आपल्याला कुठं सापडतात? दे आर फाउंड इन दी मरीन वॉटर. हे मरीन वॉटरमध्ये सापडतात, मोस्टली फाउंड इन मरीन वॉटर, अँड दे आर अ सिडेंटरी ॲनिमल. आणि हे बेसिकली कसे ॲनिमल आहे? सिडेंटरी ॲनिमल आहे. सिडेंटरीचं सिंपल मिनिंग समजून घ्या, क्लोजली अटॅच टू सबस्ट्रॅटम. ठीक आहे, क्लोजली अटॅच टू सबस्ट्रॅटम म्हणजे एखाद्या सरफेस वरती जर ते बसलेले तर त्याला एकदम क्लोजली अटॅच झालेले असतात, म्हणजे लवकर लोकोमोशन करू शकत नाही. ओके, म्हणून लक्षात ठेवा की हे सिडेंटरी ॲनिमल्स आहेत. ओके, तर पहिली गोष्ट मी हे सांगितलं की फायलम पोरीफेरा यांना कॉमन लँग्वेजमध्ये आपण स्पॉन्जेस असं बोलतो, अँड दे आर फाउंड इन मरीन हॅबिटॅट. हे मरीन हॅबिटॅटमध्ये सापडतात. आपल्याला काहीच मेंबर याचे फ्रेश वॉटरमध्ये सापडतात, खूप निग्लिजिबल मेंबर्स यांचे फ्रेश वॉटरमध्ये सापडतात. ठीक आहे, त्याच्यानंतर मला प्रत्येक फायलमचं एक स्पेशलाइज फीचर आहे. तसं याही फायलमचं एक स्पेशलाइज फीचर आहे, दे हॅव पोरस बॉडी. बॉडी कशी असते? पोरस असते, म्हणजे बॉडीवरती पोवर्स असतात. ओके, सो पोरस बॉडी असते. अँड दे आर असिमेट्रिकल ॲनिमल. कसे ॲनिमल आहे? असिमेट्रिकल ॲनिमल आहे, म्हणजे बॉडीमध्ये कुठल्याही टाईपची तुम्हाला सिमेट्री दिसणार नाही. ओके, म्हणजे तुम्ही कुठल्याही प्लेनमधून याची बॉडी डिवाइड करण्याचा प्रयत्न केला तर इक्वल पार्ट्स तयार होत नाही. ओके, अशी सिमेट्री जी आहे दॅट इज असिमेट्रिकल. अँड डिप्लोब्लास्टिक ॲनिमल आहे. ठीक आहे, कसे ॲनिमल आहे? डिप्लोब्लास्टिक आहे, म्हणजे बॉडीमध्ये फक्त दोन जर्म लेअर आहे, आउटर जर्म लेअर आहे आणि इनर जर्म लेअर आहे. आउटरला आपण काय बोलतो बाळांनो? एक्टोडर्म, आणि इनर जर्म लेअरला आपण काय बोलतो? दॅट इज द एंडोडर्म. ओके, हे दोनच जर्म लेअर्स आहेत. ठीक आहे, देर वॉज अ सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. बॉडी प्लॅन कुठल्या टाईपचा आहे? सेल ॲग्रिगेट टाईपचा बॉडी प्लॅन आहे, म्हणजे बॉडीमध्ये फक्त आणि फक्त काय प्रेझेंट आहे? सेल्स प्रेझेंट आहेत. ओके, देर इज नो फॉर्मेशन ऑफ टिश्यू. ओके, देर इज नो फॉर्मेशन ऑफ ऑर्गन, अँड हेन्स देर इज नो इंटरसेल्युलर कम्युनिकेशन. ओके, म्हणून इंटरसेल्युलर कम्युनिकेशन होत नाही. ओके, म्हणून इथं आपण लिहू की देर वॉज अ सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन बट नो इंटर सेल्युलर कम्युनिकेशन, म्हणजे एक सेल दुसऱ्या सेल बरोबर इथं कम्युनिकेट करत नाही, कारण टिश्यूचं फॉर्मेशन झालेलं नसतं, आणि म्हणून इंटरसेल्युलर कम्युनिकेशन इथं होत नाही. ठीक आहे, म्हणून दे पॉजेस अ सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन बट नो इंटरसेल्युलर कम्युनिकेशन. ठीक आहे, दे हॅव्हिंग बॉडी कॅव्हिटी. यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी पण असते बाळांनो, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पॉन्जोसील. आणि त्या स्पॉन्जोसीलमध्येच काय होतं? वॉटर सर्क्युलेट होतं. काय सर्क्युलेट होतं? वॉटर सर्क्युलेट होतं. ऑलरेडी आपण काय बोललो? हे मरीन हॅबिटॅटमध्ये असतं, बॉडीवरती पोअर्स असतात, म्हटल्यावरती वॉटर इझिली बॉडीमध्ये एंटर करणार, बरोबर, आणि मग तेच वॉटर काय होतं? सर्क्युलेट होत असतं. ओके, देअर इज नो स्पेशलाइज काइंड ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. ओके, सर्क्युलेटरी सिस्टीम नावाचा प्रकार याच्यामध्ये नसतो, बट इन्स्टेड ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम देअर इज प्रेझेन्स ऑफ वन सिस्टीम कॉमनली कॉल्ड ॲज अ कॅनल सिस्टीम. त्याला आपण कॅनल सिस्टीम असं बोलतो बाळांनो. आणि ही जी कॅनल सिस्टीम आहे, कॅरेक्टर आपण लिहिणार आहे, बट ही जी काही कॅनल सिस्टीम असते, ओके, हिच्या थ्रू काय होतं? वॉटर सर्क्युलेट होतं. आता तुम्ही म्हणाल सर वॉटर सर्क्युलेट होतं, जसं आपल्या बॉडीमध्ये तुम्ही बघा सर्क्युलर मीडियम आहे ना, दॅट इज अ ब्लड. ओके, ब्लडची आपल्याला काय गरज आहे? सिंपल आहे, आपण जे काही फूड वगैरे खातो त्याचं कन्व्हर्जन स्मॉल फॉर्ममध्ये झालेलं असतं. फॉर एक्झाम्पल आपण काय खाल्लं, समजा स्टार्ची मटेरियल खाल्लं, पोटॅटो आपण खाल्लं तर त्याचं ग्लुकोज बनतं. ते ग्लुकोज इच अँड एव्हरी सेलपर्यंत घेऊन जायचं काम कोण करतं? ब्लड करतं.
आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जो काही ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन घेतो तो ऑक्सिजन सुद्धा इच अँड एव्हरी सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं? ब्लड करतं. तसं इथं तो हे जे काही स्पॉन्जेस हे कुठल्या मीडियममध्ये राहतात? ते वॉटर मीडियममध्ये राहतात. ते मग जे ऑक्सिजन वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होईल हाच बॉडीमध्ये एंटर करेल, ओके, थ्रू द पोअर्स, ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी पण आहे की हेच का वॉटर काय होणार? सर्क्युलेट होणार, कारण हे फक्त काय आहे? सेल प्रेझेंट आहे. सेल, प्रत्येक सेलपर्यंत वॉटर जाणार, ओके, आणि त्यातला ऑक्सिजन सेल युटिलाइज करून घेणार. परत कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस तयार होईल तो परत कार्बन डायऑक्साईड वॉटरमध्ये एंटर करेल, त्याच स्पॉन्जेस किंवा त्या पोअर्स मधून बाहेर जाईल ते वॉटर, ठीक आहे. म्हणून इथं ही पण एक गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल का बॉडीवरती दोन टाईपचे पोअर्स आहेत. मग काही पोअर्स असे असणार का ज्याच्यातून वॉटर आतमध्ये एंटर करेल बॉडीमध्ये. दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज ओस्टियम. त्याला काय म्हणायचं? ओस्टियम. काही पुस्तकं त्याला असं पण नाव देतात बाळांनो, इनकरंट चॅनल, ओके. काय म्हणतात त्याला? इनकरंट चॅनल, ओके. आणि दुसरा पार्ट आहे बाळांनो ऑस्क्युलम. ऑस्क्युलम दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ एक्स करंट चॅनल. त्याला आपण काय बोलतो? एक्स करंट चॅनल. म्हणून लक्षात ठेवा की एक पार्ट आहे आपल्याकडे इनकरंट चॅनल आणि दुसरा पार्ट आहे आपल्याकडे एक्स करंट चॅनल. याच्यामधून वॉटर आतमध्ये येतो ओस्टियम थ्रू, एक्स करंट चॅनल थ्रू किंवा ऑस्क्युलम थ्रू वॉटर बाहेर जातं बॉडीच्या, ठीक आहे. हे सिडेंटरी ॲनिमल्स आहेत, म्हणजे क्लोजली अटॅच असतात सबस्ट्रेटमला, ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बॉडीमध्ये जे काही सिस्टीम्स तर नाही आहे म्हटल्यावरती हे जे काही फंक्शन आहे, फॉर एक्झाम्पल डायजेशन, ओके. तर डायजेशन यांचं इंट्रासेल्युलर टाईपचं डायजेशन असतं. कुठल्या टाईपचं डायजेशन असतं? इंट्रासेल्युलर. लक्षात ठेवा डायजेशनचे पण टाईप आहेत, ओके. डायजेस्टिव्ह सिस्टीमचे टाईप आहेत. आता बेसिकली आपण जर बोललो तर डायजेस्टिव्ह सिस्टीमचे दोन टाईप असतात, एक तर इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि दुसरी असते कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण कशाला बोलतो? द डायजेस्टिव्ह सिस्टीम विच स्टार्ट फ्रॉम माउथ बट डज नॉट एंड विथ एनस. जे डायजेस्टिव्ह सिस्टीम माउथ पासून सुरू तर होईल पण एनसला एंड होणार नाही, अशा टाईपच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला काय म्हणायचं? इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम कशाला म्हणायचं? जी डायजेस्टिव्ह सिस्टीम माउथ पासून सुरू होईल आणि एनसला जाऊन एंड होईल त्याला म्हणायचं कंप्लीट टाईप ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. ऑब्विसली इथं बेसिकली सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन आहे, ओके. इथं तुम्हाला कसल्याही पद्धतीने डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट टाईपची मिळणार नाही, ओके. म्हणून लक्षात ठेवा की डायजेशन फक्त इंट्रासेल्युलर आहे, सेल डायजेशन करते, सेलच्या आतमध्ये डायजेशन होते. म्हणून डायजेशनचे दोन टाईप असतात, इंट्रासेल्युलर डायजेशन, एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या आतमध्ये डायजेशन चाललं असेल तर इंट्रासेल्युलर, सेलच्या बाहेर डायजेशन होत असेल तर एक्स्ट्रा सेल्युलर, ओके. एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशनचं एक्झाम्पल जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचं सिंपल एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. फंगस एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन करते. तुम्ही बघा एखादा ब्रेड असेल, त्या ब्रेडवरती फंगस ज्यावेळेस ग्रो करते, काही कालावधीनंतर तो ब्रेड हळूहळू काय होत जातो? कमी कमी होत जातो. याचं मिनिंग काय आहे का ज्यावेळेस ती फंगस त्याच्यावरती ग्रो करते ती एन्झाईम्स रिलीज करते त्या ब्रेडवरती आणि त्याच्यामुळे त्या ब्रेडचं काय होतं? सोल्युबलायझेशन व्हायला सुरुवात होते, म्हणजे ते लिक्विफाय व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू काय व्हायला लागतं? ते फंगस त्याला ॲब्सॉर्ब करून घेतं, ओके. म्हणून लक्षात ठेवा की त्या टाईपचं जे डायजेशन जे फंगस शो करते दॅट इज द एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन, आणि इथं जे डायजेशन होते इट इज द इंट्रासेल्युलर डायजेशन. आणि ही पर्टिक्युलर स्पेशलाइज टाईपची सेल ते डायजेशन परफॉर्म करते बाळांनो. दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ चोयानोसाइट्स और इट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ कोलार सेल. त्याला एक तर तुम्ही चोयानोसाइट म्हणू शकता किंवा त्याला एक तर तुम्ही कोलार सेल म्हणू शकता. बघा बाळांनो आपण कोणकोणते फीचर डिस्कस केले. पहिली हॅबिटॅट आपण काय केली? मरीन हॅबिटॅट, ओके. सम आर फाउंड इन फ्रेश वॉटर, काही फ्रेश वॉटर तुम्हाला सापडतील. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली दॅट इज ए असिमेट्रिकल ॲनिमल. कसे ॲनिमल? असिमेट्रिकल ॲनिमल, डिप्लोप्लास्टिक ॲनिमल, ओके. बॉडीचे दोन जर्म लेअर, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे पण पाहिलं बाळांनो सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. कुठला बॉडी प्लॅन? सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आणखी गोष्ट पाहिली याच्यामध्ये की हे जे काही ॲनिमल्स आहेत, ओके, हे यांच्यावर बॉडीवरती पोअर्स असतात, म्हणजे पोरस बॉडी असते, ओके. बॉडीवरती दोन टाईपचे पोअर्स असतात, एक म्हणजे ओस्टियम आणि दुसरा म्हणजे ऑस्क्युलम. ओस्टियम म्हणजे इनकरंट चॅनल ज्याच्यातून वॉटर आतमध्ये येतं आणि ऑस्क्युलम म्हणजे एक्स करंट चॅनल ज्याच्यातून वॉटर बाहेर जातं, ठीक आहे. सिडेंटरी असतात आणि डायजेशन कसं असतं? इंट्रासेल्युलर असतं. हे काही कॅरेक्टर झाले बाळांना फायलम पोरिफेरमचे. नाव वी डिस्कस सम ॲडिशनल कॅरेक्टर्स. आता बघा बाळांनो हे जे काही पोरिफेरन्स असतं ह्यांच्यामध्ये जे रेस्पिरेशन होतं
हे बॉडी सरफेसने होतं म्हणजे पोअर्सद्वारेच होतं. सो रेस्पिरेशन इज टेक्स प्लेस बाय बॉडी सरफेस. बॉडी सरफेसने काय चालतं, दॅट इज अ रेस्पिरेशन चालतं. सर्क्युलेटरी सिस्टीम ॲब्सेंट असते, सर्क्युलेटरी सिस्टीम is absent, but instead of it, पण तिच्याऐवजी instead of it canal system is there. कॅनल सिस्टीम प्रेझेंट असते थ्रू विच, ज्याच्यामधून कशाचं सर्क्युलेशन होतं असं बोललो आपण, वॉटरचं सर्क्युलेशन होतं. ठीक आहे. तर कॅनल सिस्टीम मधून काय होतं बाळांनो, वॉटर सर्क्युलेट होतं. आणखी आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या, हे जे काही पोरिफेरन्स असतं, ज्यावेळेस तुम्ही पोरिफेरन्सला ऑब्झर्व करता तर त्यांच्या बॉडीवरती असे म्हणजे एक्झोस्केलेटन तुम्हाला दिसतं. एक्झोस्केलेटन काय असतं बाळांनो, बॉडीला प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग्ज असतं. फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही बघा, ही आपली स्किन आहे, ओके, हे एक्झोस्केलेटन सारखंच काम करते, पण त्याच्यावरती असणारे बेसिक एक्झोस्केलेटन कुठले सगळ्यात महत्वाचे तर हेअर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेल्स, ओके, हेअर्स झाले, नेल्स झाले, हे एका टाईपचं काय एक्झोस्केलेटन आहे. मी स्नेक बद्दल जर बोललो तर काय, बॉडीवरती असणारे स्केल एका टाईपचे काय एक्झोस्केलेटन आहे. ठीक आहे. तर यांच्या बॉडीवरती सुद्धा तुम्हाला काय एक्झोस्केलेटन दिसतं. ओके. सो they possess the spine-like exoskeleton called spicules. यांच्यामध्ये स्पाइन सारखे काट्यासारखे एक्झोस्केलेटन असतात, त्याला आपण स्पिक्यूल असं बोलतो. which is made up by कॅल्शियम कार्बोनेट. आणि हे स्पिक्यूल्स कशाने बनतात बाळांनो, कॅल्शियम कार्बोनेटने बनतात. ओके. हे एका टाईपचं त्या पोरिफेरन्सला काय प्रोव्हाइड करतात, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात. ओके. म्हणून लक्षात ठेवा की बॉडीवरती स्पाइन लाईक एक्झोस्केलेटन असतं, त्याला आपण स्पिक्यूल्स असं बोलतो. आणि हे बेसिकली कशापासून बनतं, कॅल्शियम कार्बोनेट पासून बनतं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, रिप्रोडक्शन कोणत्या वेने करतात. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे हर्मॅफ्रोडाइट ॲनिमल असतात. सो दे आर हर्मॅफ्रोडाइट मोस्टली. हर्मॅफ्रोडाइटचा सिंपल मिनिंग समजून घ्या, सेक्सेस आर युनाइट. ओके. म्हणजे एकाच इंडिव्हिज्युअल मध्ये दोन्ही सेक्स असतात, मेल सेक्स सुद्धा असतं आणि फिमेल सेक्स सुद्धा असतं. म्हणून लक्षात ठेवा की हर्मॅफ्रोडाइट ॲनिमल्स असतात. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये मोनोएसियस ॲनिमल सुद्धा म्हणतात, काही जण त्याला बायसेक्शुअल ॲनिमल सुद्धा म्हणू शकतात. ठीक आहे. तर दोन्ही सेक्स जरी एकाच इंडिव्हिज्युअल मध्ये असेल बाळांनो, तर अशा ॲनिमल्सला काय म्हणायचं, हर्मॅफ्रोडाइट ॲनिमल. तर हे हर्मॅफ्रोडाइट ॲनिमल असतात, दोन्ही टाईपचं रिप्रोडक्शन दाखवू शकतात. असेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा दाखवतात, सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा दाखवतात. ओके. सो रिप्रोडक्शन takes place by both ways. रिप्रोडक्शन दोन्ही वेजने होतं, एक असेक्शुअल वेने सुद्धा होतं आणि दोन सेक्शुअल वेने सुद्धा होतं. असेक्शुअल वेने सुद्धा रिप्रोडक्शन होतं आणि सेक्शुअल वेने सुद्धा रिप्रोडक्शन होतं. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन जर आपण कन्सिडर केलं तर असेक्शुअल रिप्रोडक्शन कॅन बी टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनने काय होणार, असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्यांच्यामध्ये, ॲज वेल ॲज देर इज अ जेम्युल फॉर्मेशन. ओके. आणि काय तयार होतं, जेम्युल फॉर्मेशन. जेम्युल काय असतं बाळांनो, जेम्युल एक इंटरनल बड असतं, इंटरनल बड. ठीक आहे. जसं हायड्रामध्ये तुम्ही शिकला असाल का बड तयार होतो, पण बड तो बॉडीच्या बाहेर तयार होतो. ओके. दॅट इज अ एक्सटर्नल बड असतो तिथं. आणि इकडे जो काही बड तयार होतो स्पॉन्जेस मध्ये, हे स्पेशलाइज फीचर ध्यानात ठेवा स्पॉन्जेसचं.
की त्यांच्यामध्ये जो बड तयार होतो तो इंटरनल बड तयार होतो आणि ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन मध्ये तयार होतो, म्हणजे अनसुटेबल कंडिशन मध्ये तयार होतो, त्याला आपण काय बोलतो, जेम्यूल असं बोलतो, विच इज अ इंटरनल बड. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा रिप्रोडक्शन दोन्ही वेने होणार आहे, एक असेक्शुअल वेने होईल आणि एक सेक्शुअल वेने होईल. ठीक आहे, असेक्शुअल वेने जे रिप्रोडक्शन होईल ते दोन वेने होईल, दोन मेथडने होईल. So asexual reproduction takes place by fragmentation. Asexual reproduction कशाने होणार, फ्रॅगमेंटेशन ने होणार और जेम्यूल फॉर्मेशन किंवा जेम्यूल फॉर्मेशन ने होणार. ठीक आहे, आता ज्यावेळेस मी जेम्यूल बद्दल बोलतोय तर ही गोष्ट समजून घ्या बाळांनो का जेम्यूल इट इज द इंटरनल बड. जेम्यूल एक इंटरनल बड असतं विच इज फॉर्म ड्युरिंग द अनफेवरेबल कंडिशन, जे अनफेवरेबल कंडिशन मध्ये अनसुटेबल कंडिशन मध्ये तयार होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जे काही जेम्यूल असतं आपल्याकडं जेम्यूल, तर हे इंटरनल बड आहे अँड इट इज ऑल्सो मेड अप ऑफ बाय अ स्पेशलाइज्ड काइंड ऑफ सेल. हे एका स्पेशलाइज्ड काइंडच्या सेलने तयार होतं अँड दॅट सेल्स आर कॉमनली कॉल्ड ॲज आर्किओसाइट्स. कारण ऑलरेडी आपल्याला माहिती स्पॉन्जेस मध्ये खूप साऱ्या सेल्स आहेत. ओके, म्हणजे जसं डायजेशन एक स्पेशलाइज्ड सेल परफॉर्म करतं, जेम्यूल फॉर्मेशन सेल मध्ये सुद्धा एक स्पेशलाइज्ड सेल पार्टिसिपेट होते, दॅट इज कॉल्ड ॲज आर्किओसाइट्स. आणि ह्या आर्किओसाइट्स पासून पूर्णच्या पूर्ण काय तयार होतं, जेम्यूल तयार होतं. म्हणजे जेम्यूल ज्यावेळेस असं इंटरनल बड तयार होतं, याचं ऍक्च्युली या सेलचा असा मास तयार झालेला असतो आणि नंतर याला काही सेल्स, म्हणजे ह्याच्या वेळेस हे मास तयार होतं सेलचं, हे सेल असे काही केमिकल रिलीज करतात, त्याच्यामुळे इथं बाहेरच्या बाजूला त्याला काय तयार होतं, स्पेशलाइज्ड कायच्या सेलचा लेअर तयार होतो. दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज ए अमिबोसाइट्स. बाहेरच्या बाजूला जे सेल असतात ते अमिबोसाइट्स असतात. ठीक आहे, कारण त्या बेसिकली अमिबॉइड शेपच्या दिसतात म्हणून त्याला अमिबोसाइट्स असं म्हणतात. आणि हा आतमध्ये सेलचा एक इंटरनल मास तयार होतो अँड दे हॅव लाईक दिस स्ट्रक्चर्स, स्पाइन लाईक स्ट्रक्चर्स. याला असे स्पाइन सारखे स्ट्रक्चर्स असतात आणि हे जे स्पाइन लाईक स्ट्रक्चर आहे बाळांनो, यालाच आपण मगाशी नाव दिले, दॅट इज ऑस्पिक्युल्स. ठीक आहे, हे प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर्स आहेत. ओके, आणि ज्या वेळेस काय होणार, हा बड तयार होणार, तर हा बड त्या स्पॉन्जेस मधून, त्या पोअर्स मधून काय होणार, बॉडीच्या बाहेर जाणार आणि त्याच्यापासून न्यू स्पंज तयार होणार. तर अशा पद्धतीने जेम्यूल फॉर्मेशन असतं. आणि जर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल बोललो तर सेक्शुअल रिप्रोडक्शन गॅमेट्सनेच होणार. हा, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, यांच्यामध्ये एक ॲबिलिटी असते, दॅट ॲबिलिटी इज कॉमनली कॉल्ड ॲज अ रिजनरेशन. ओके, रिजनरेशनची ॲबिलिटी असते. ओके, आणि फर्टिलायझेशन जे असतं बेसिकली म्हणजे गॅमेटचं जे काही फ्युजन होतं इज इंटरनल. फर्टिलायझेशन कसं असतं, इंटरनल असतं, बॉडीच्या आतमध्ये होतं. फर्टिलायझेशन इज इंटरनल and they have high ability of regeneration. यांच्यामध्ये रिजनरेशनची ॲबिलिटी जास्त असते, म्हणजे एखादा बॉडीचा पार्ट कट जरी झाला तरी तो रिजनरेट होतो, तिथं परत तो पार्ट तयार होतो, म्हणून ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन कशी असते, जास्त असते. ठीक आहे, हा, यांच्या लाईफ सायकल मध्ये एक गोष्ट तुम्ही बघा की यांची लाईफ सायकल जी आहे, दे इन्क्लुडेड अ लार्वल स्टेज. त्याच्यामध्ये कुठली स्टेज असते, लार्वल स्टेज असते. लक्षात ठेवा, लार्वा काय असतं, लार्वा एक इमॅच्युअर स्टेज असते. काय स्टेज असते, इमॅच्युअर स्टेज असते आणि तिचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार असतं, एडल्ट मध्ये होतं. मग लार्वा स्टेजचं कन्व्हर्जन एडल्ट मध्ये ज्या प्रोसेसने होतं त्याला मेटामॉर्फोसिस असं म्हणतात. काय म्हणतात, मेटामॉर्फोसिस. एक सिंपल एक्झाम्पल आपण घेऊ बाळांनो. तुम्ही बघा, तुम्ही नाव ऐकलं असेल, दॅट इज टॅडपोल लार्वा. टॅडपोल ही कशाची लार्वा आहे बाळांनो, फ्रॉगची. म्हणजे ज्यावेळेस फ्रॉग एग ले करतं, फिमेल फ्रॉग एग ले करतं, तर त्याच्यामधून ही लार्वा बाहेर येते, दॅट इज टॅडपोल. ओके, मी जस्ट एक्झाम्पल म्हणून लार्वाचं एक्झाम्पल घेतलं, टॅडपोल लार्वा. आणि नंतर तिच्यामध्ये काही सर्टन चेंजेस होऊन तिच्यापासून एडल्ट फ्रॉग तयार होतो. काय तयार होतो, फ्रॉग तयार होतो.
मग हे लार्वाचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, फ्रॉगमध्ये होतं. मग हे लक्षात ठेवा की ज्या ॲनिमलच्या लाईफ सायकलमध्ये लार्वल स्टेज येते, कुठली स्टेज येते, लार्वल स्टेज येते, ती लाईफ सायकल इनडायरेक्ट टाईपची लाईफ सायकल असते. कुठल्या टाईपची, इनडायरेक्ट. म्हणून लक्षात ठेवा की याची लाईफ सायकल सुद्धा कोणत्या टाईपची, इनडायरेक्ट टाईपची लाईफ सायकल आहे. म्हणजे दॅट इन्क्लुडेड अ लार्वल स्टेज. याच्यामध्ये सुद्धा काय येतं, लार्वल स्टेज येते. ठीक आहे. तर बघा बाळांनो, आतापर्यंत आपण कोणकोणते कॅरेक्टर स्टडी केले अबाउट द फायलम पोरीफेरा. ओके, फायलम पोरीफेरा बद्दल सगळ्यात पहिले हॅबिटॅट पाहिलं त्याचं, मरीन हॅबिटॅट, सम आर फाउंड इन फ्रेश वॉटर. दुसरा पाहिलं त्याची सिमेट्री, ओके, असिमेट्रिकल. तिसरा पाहिलं नंबर ऑफ जर्म लेअर, डिप्लोप्लास्टिक ॲनिमल. बॉडी प्लॅन, सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेचर ऑफ लोकोमोशन, सिडेंटरी असतात. ओके. त्याच्यानंतर स्पेशलाइज फीचर दॅट इज पोरस बॉडी असते. काय असते, पोरस बॉडी. डायजेशन इंट्रासेल्युलर असतं. बॉडी कॅव्हिटी स्पॉन्जोसिल असते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगितली, रेस्पिरेशन जनरल बॉडी सरफेसने करतात. ओके. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ह्यांच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम ॲब्सेंट असते. इन्स्टेड ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम कॅनल सिस्टीम प्रेझेंट असते. बरं, कॅनल सिस्टीम ज्या असतात त्याची नेमिंग सुद्धा कशाच्या बेसवर केलेले असतात, लार्वाच्या बेसवरती केलेले असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ल्युकॉन किंवा ल्युकॉन टाईप ऑफ कॅनल सिस्टीम, सायकॉन टाईप ऑफ कॅनल सिस्टीम, रॅगॉन टाईप ऑफ कॅनल सिस्टीम, या सगळ्या लार्वाचे नेमिंग आहे. ओके. आणि त्याच्यानुसार काय केलेलं असतं, कॅनल सिस्टीमचे नेम बनवलेले असतात. ओके. त्याच्यानंतर बाळांनो आणखी एक गोष्ट मी तुम्हाला इथं सांगितली की यांचं जे काही रिप्रोडक्शन असतं ते दोन्ही वेगळे चालतं. असेक्शुअलने पण चालतं, सेक्शुअलने पण चालतं. असेक्शुअलने झालं तर फ्रॅगमेंटेशन किंवा जेम्युलने होतं. जेम्युल इंटरनल वर्ड असतो जो अनफेवरेबल कंडिशन मध्ये तयार होतो आणि त्याला बाहेरच्या बाजूला एक जो स्केलेटन असतं दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पिक्यूल, जे कॅल्शियम कार्बोनेटने बनलेलं असतं. फर्टिलायझेशन इंटरनल असतं, बॉडीच्या आतमध्ये फर्टिलायझेशन होतं. रिजनरेशनची ॲबिलिटी जास्त असते आणि लाईफ सायकल इनडायरेक्ट टाईपची असते, लार्वल स्टेज असते. ठीक आहे. आणि याचं सर फेमस एक्झाम्पल आपण घेतलं स्पॉन्जेसचे. कुठले एक्झाम्पल आपण घेऊ, फॉर एक्झाम्पल स्पॉन्जीला तुम्ही एक्झाम्पल घ्या. स्पॉन्जीला, युस्पॉन्जिया, हिप्पोस्पॉन्जिया, हे सगळे एक्झाम्पल आपल्याकडे कशाचे, दॅट इज दी फायलम पोरीफेरा. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट फायलम, दॅट इज अ फायलम पोरीफेरा.